घोडगंगा किसान क्रांती 11 दिवसाच्या पदयात्रेचा आजचा समारोपाचा दिवस आहे आणि हा समारोप होत असताना या ठिकाणी मंचावरती उपस्थित सर्व मंडळी, सन्माननीय व्यासपीठ, कारण व्यासपीठावरती सुद्धा सर्व प्रमुख आहेत, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक सरपंच कमलताई कोकडे आणि उपस्थित आपण सर्व या तालुक्यातील सर्व सभासद, या परिसरातील ग्रामस्थ, आज हा समारोप होताना मला पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं की आपण एखाद्या गावातल्या वारीला सोडण्यासाठी जरी गेलो तरी सुद्धा 2 किलोमीटर 4 किलोमीटर गेल्यानंतर आपली दमछाक होत असते. परंतु गेले 11 दिवस प्रतिदादा 11 दिवस फिरत होते सातत्यानं ही सगळी मंडळी, म्हणजे आम्ही त्यात कमी होतो उलट, परंतु दादा पाटील फराटे असतील, राहुल पाचरणे असतील, जवळपास 200 किलोमीटर अथकपणे या मंडळींनी आज पदयात्रा केलेली आहे. म्हणून प्रथमतः या सर्व मंडळींचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. हे सांगण्याचं कारण एक आहे की आज कुठल्या निवडणुकीचं आचारसंहिता लागलेली नाही. आज कुठली निवडणूक लगेच तिचा फॉर्म भरायचा नाही, परंतु आपल्या सगळ्यांची असलेली कामगिरी आणि विशेषतः आमच्या गावासाठी वरदान ठरलेली, किंबहुना या गावानं या संस्थेसाठी प्रचंड त्याग करून उभी केलेली ही संस्था आज आमच्या समोर, आमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस गडगडताना दिसते ना, त्यावेळेस होणारं दुःख, होणाऱ्या वेदना ह्या फार मोठ्या आहेत. मगाशी बोलताना आमचे सागर खंडावे असतील, आमचे सुभाषराव कांडगे असतील, इक्बालभाई शेख असतील किंवा बिरदेव बाबा, या सगळ्या गावातल्या मंडळींनी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो की 113 एकर जमीन या गावाने नाममात्र किमतीमध्ये या कारखान्याला दिली. याच्यामध्ये आमचे आनंदरामजी आचार्य होते, त्या काळातले आमच्या गावातले सगळे प्रमुख असतील ते सगळे प्रमुख होते. त्यांनी विचार केला की हा घोडगंगा कारखाना आणि पलीकडे श्री कारखाना जो बापूसाहेब थिटेंनी त्या ठिकाणी नाव ठरवलेलं होतं, याचं कुठंतरी विलिनीकरण होणं गरजेचं. आणि हे विलिनीकरण होताना त्यामध्ये आपली जर समर्पणाची भावना असेल, आपली जर त्यागाची भूमिका ठरली तर ती सुद्धा आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हा कारखाना व्हावा म्हणून 113 एकर जमीन, 25 वर्षाचा काळखंड, एकाच महिन्यामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखाना चालू झाला आणि त्याच महिन्यामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू झाला. संत तुकारामकडे पाहताना या महाराष्ट्रातली ऊस उत्पादक मंडळी बघायची आणि म्हणायची की हा कारखाना चालणारच नाही. का चालणार नाही तर या कारखान्याला जे ऊस पाहिजे, ऊस क्षेत्र पाहिजे, ते त्या ठिकाणापासून अनेक मैलांच्या किंवा अनेक किलोमीटरच्या अंतरावर आहे. या मंडळींना खेडमधून ऊस आणावं लागेल, या मंडळींना मावळमधून ऊस आणावं लागेल, या मंडळींना भोरमधून ऊस आणावं लागेल, हवेलीमधून ऊस आणावं लागेल. पण शिरूरचं तसं नव्हतं. शिरूरमध्ये प्रत्यक्षात त्या काळात सुद्धा 12 ते 14 कारखाने या परिसरामधून ऊस नेत होते. त्याच्यामुळं प्रचंड असा ऊस पट्टा असलेला आहे क्षेत्र. त्यामुळं लोक त्यावेळेस म्हणायची की घोडगंगा हा कदाचित महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना ठरेल. आज 25 वर्षानंतर संत तुकाराम सहकारी साखर कारखाना प्रचंड नफ्यामध्ये आहे, एका प्रगतीच्या उंचीवरती आहे. आणि घोडगंगाची अवस्था पाहिली तर तुमच्या माझ्या गावातला हा कारखाना, आज दुपारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो, मनाला चर्र वाटेल, मनाला वेदना होतील अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये बंद पडण्याच्या घटका मोजतोय. याच्यापेक्षा दुर्दैव नाही. मग तरी सुद्धा आम्ही शांत का? तरी सुद्धा आम्ही कुठंतरी याच मंडळींचा जय जयकार करण्यामध्ये गुंतलोय का?
राजकारण वेगळं आहे, समाजकारण वेगळं आहे आणि सहकारामध्ये चाललेली ही संस्था वेगळी आहे. आज जर ही कारखाना बंद झाला तर होणारे परिणाम हे वाहतूकदारांनी भोगलेत, हे सभासदांनी भोगलेत. यावर्षी सभासदांना गुरावला ऊस टाकावा लागतोय, कुठल्या कारखान्याकडे जाऊन भीक मागून पुन्हा सांगावं लागतं की आमचा कारखाना न्या. ही आज आमची अवस्था झाली आणि या गावची अवस्था तर इतकी वाईट आहे. आमच्याकडं जेवढं नावरं गाव आहे त्याच्या दुप्पट गाव आमचं कारखान्याच्या परिसरामध्ये वसत असतं. इथं कामगार आहेत, इथं वाहतूकदार आहेत, इथं ऊसतोड कामगार आहेत, इथं सभासद मंडळी, व्यापारी मंडळी त्याच्यावरती अवलंबून आहेत. आज संपूर्ण बाजारपेठ आमची बंद आहे. आज बाजारपेठेची अवस्था अशी आहे की कारखाना ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस पुन्हा भरभराट येईल अशा मानसिकतेमध्ये सगळी मंडळी आहेत. तर आमचं दुर्दैव आहे की ज्यांना आम्ही 25 वर्ष या कारखान्याचं रक्षक केलं, 25 वर्ष हा कारखाना ज्यांच्या ताब्यात दिलं, त्यांनी 25 वर्षात केलं काय? आज तुम्ही कुठल्या पक्षात आहे आम्हाला काय घेणं देणं नाही. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असा, भाजपमध्ये असा, काँग्रेसमध्ये असला तर आम आदमी पार्टीत जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. 25 वर्ष कारखाना चालवल्यानंतर जर तुमचा कारखाना नफ्यात येत नसेल आणि तुम्ही जर सरकारवर खापर फोडत असाल तर तुमच्या एवढे कपाळ करंटे कुणीच नाही. अहो तुम्ही काय गप्पा मारताय? मी BSc ॲग्री आहे, मी ॲडव्होकेट आहे, कदाचित त्यांच्यापेक्षा माझं शिक्षण जास्त आहे, पण शिक्षण झालं म्हणजे सगळं समजतं असं नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वापर हा लुटीसाठी केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हिटलरनी गोबेज नीती वापरली. गोबेज नावाचा त्याचा सेनापती होता. 60 लाख ज्यूंची कत्तल केली. 60 लाख ज्यूंची कत्तल केली. म्हणून या हिटलरला गोबेज नीतीमुळं या जगाच्या पातळीवरती सगळ्यात मोठा फिलन मानलं जातं. अहो 60 लाख मी केलं मान्य आहे, पण तुम्ही काय केलं? तुम्ही 50,000 ऊस उत्पादकांचा आणि 22,000 सभासदांचा विश्वास तोडलाय. तुमच्या एवढे तर कोणीच हिटलर नाही. आणि म्हणून पावसाची चिन्ह झालेली आहेत. तुम्ही घाबरू नका. मला पुन्हा सांगायचं, आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत. राजकारणामध्ये काही काही ना भिजून मतं मिळवता येतात. आपण जर भिजलो, जर कारखाना चालू झाला तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी चिंता करू नका. आणि या स्टेजवरच्या मंडळींना सांगायचे, तुम्ही चिंता करू नका, भिजलं तरी काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळं आज जी अवस्था कारखान्याची झाली, महेश बापू तुम्ही या पोटतिडकीनं आवाज मारून सांगता. आमच्या विदुरा नवलेंनी जे संत तुकाराम कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांनी कधीच काँग्रेस सोडली नाही. काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांना मानलं गेलं, पण म्हणून त्यांनी कधी कुठल्या सरकारवरती दोषारोप केला नाही. कधी सरकारच्या नावाने खडे फोडले नाही की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला, या कारखान्याला या सरकारने मला मदत केली नाही. पण तुमचा धंदा एक आहे की कुणाच्या तरी नावावरती खापर फोडायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. अरे तुमचा इतिहास काय आहे? तुमचं शिक्षण जसं झालंय, तुमचा इतिहास काय आहे? तुमचे धंदे, तुमचे व्यवसाय काय आहेत? हा माझ्या मनात सुद्धा अनेक वेळा प्रश्न आहे. मी सुद्धा तुमच्या बरोबर पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मलाही प्रश्न पडायचा, अहो यांची नर्सरी काढली, यांची नर्सरी बंद, यांनी गोठा टाकला. या गोठ्यातलं दूध रवी बापू काळे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष अनेक वर्ष काम केले, मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं. आम्हाला कधीच बाहेर आलेलं दूध दिसलं नाही. असला कसला गोठा आहे आम्हालाच कळलं नाही. फक्त त्या गव्हाणीची एक पट्टी मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्याला 5-7 वर्षापूर्वी एक गव्हाणीला पट्टी पाहिली 2009ला. त्याच्यामुळं गोठा पण त्यांना कधी चालवता येईल. आम्ही काही मंडळी त्या ठिकाणी चिलिंग प्लांट चालवायचे, दूध धंदा चालवायचे. यांना वाटलं दूध धंद्यात चांगले पैसे, चांगली बरकत. यांनी काय केलं, वसुंधरा नावाची एक डेअरी हवेलीतले 4-5 जण घेतले, 2-4 जण घेतले आणि चालू केली. 1 वर्षाच्या आत कुलूप लावलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, वरद कृपा नावाची एक संस्था चालली होती. आमचे दीपक पाटील फराटे, काका खळदकर, आमची सगळी मंडळी, तरुण मंडळी एक धंदा करायची आणि चांगला व्यवसाय त्यांचा जम घराण्याच्या मार्गावर होता. पण ही तरुण पोरं करतायत, ही जर उद्या मोठी झाली तर या परिसरामध्ये मला त्रास होईल, हा विचार करून ती वरद कृपा ताब्यात घेण्यासाठी गौड बंगाल केलं. आता काय गौड बंगाल केलं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्याच्यातले 2-4 जण पार्टनर होते, त्यांना फितवलं, फोडलं आणि ती संस्था ताब्यात गेली. अहो इतकी सुंदर चाललेली संस्था 3 महिन्यात कुलूप लावलं.
3 महिने. नंतर धन्वंतरी सारखी पतसंस्था चालू केली. त्या संस्थेला मदत करणारा, सुरुवातीच्या काळात संस्थापकांना मदत करणारा मी सुद्धा. तिथं आमचे डॉक्टर फराटे होते, नाना गायकवाड होते, त्यांच्यात लावलं वितुष्ट. म्हणले पतसंस्था भारी चालणार आहे तालुक्यामध्ये, ही ताब्यात घ्या. ताब्यात घेतली. 1 वर्षाच्या आतमध्ये त्या संस्थेचं वाटोळं झालं. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांच्या इतिहासाप्रमाणे त्यांनी आज पुन्हा काय केलं तर घोडगंगेला सुद्धा कुलूप लावण्याचं काम केलं. हा त्यांचा इतिहास. मग आम्ही ठरवलं पाहिजे की अशा माणसाला आम्ही या कारखान्यावरती चेअरमन केलं पाहिजे होतं का, आम्ही निवडून दिलं पाहिजे होतं. पण दुर्दैवानं याच कारखान्याचे अनेक वर्ष लाटालाटी करून मिळालेले पैशातून राजकारणासाठी पैसे वापरले गेले आणि त्याच्यामुळे किती जरी चांगला माणूस पुढे उभा असला तरी त्याला पाडण्याची त्यांना क्षमता आली. आज सुद्धा उद्या होणाऱ्या विधानसभेमध्ये मला माहिती आहे त्यांची सगळी आर्थिक तयारी झाली असेल. मग प्रश्न हा विचारा तुम्ही की पैसे तुमच्याकडे कुठून येतात? तुम्ही दिवसभर तर इकडे तिकडे कुठेतरी दिसतात. तुमचा व्यवसाय काय बाबा? तुम्हाला मिळणारे पैसे कुठून मिळतात? बरं चला ते पण ठीक आहे, असतील काय त्यांचे व्यवसाय, मला त्याच्याशी काही घेणं देणं. अरे पण एवढी मोठी संस्था, त्या संस्थेवरती भरमसाठ कर्ज करून तुम्ही ती संस्था बंद पडता आणि तुम्हाला आम्ही जाब नाही विचारायचा की हा संस्था कधी चालू करणार? गावागावातल्या मंडळींनी, मी म्हणतो त्यांच्या बरोबर राहत असतील काय फरक पडत नाही, त्यांच्या बरोबर मी पण राहताना प्रश्न विचारायचो, हा माझा स्वभाव आहे. त्यांच्या बरोबर राहत असतील तरी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही त्यांना बापू म्हणत असाल तर अनेक चांगल्या अर्थाने बापू म्हणा, पण बापू तुम्ही हा कारखाना कधी चालू करणार आहे हा त्यांना एकदा प्रश्न विचारा. आणि जर कारखाना चालू करणार नसताल तर तुमच्या बरोबर आम्ही काम करणार नाही एवढं छाती ठोकपणे सांगायची जेव्हा तुमच्यात हिंमत होईल ना त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकला. आणि म्हणून आज हा कारखाना होत असताना ज्या ज्या मंडळींचं योगदान झालं त्याच्यामध्ये कैलासवासी आनंदरामजी आचार्यांचं मी नाव सातत्यानं याच्यामध्ये चर्चेला येतं. या गावचं 41 वर्ष प्रतिनिधित्व करणारा माणूस, या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक टर्म्स केलेला माणूस, या गावच्या वैभवामध्ये सातत्यानं एक चांगल्या पद्धतीचं काम करणारा माणूस. पण त्या माणसाला सुद्धा आसमान दाखवायचं काम केलं. ते कधी? ते स्वतः या कारखान्याचे लोकनियुक्त पहिले चेअरमन झाल्यानंतर. हे दुर्दैव आहे, पण हे आम्ही ओळखलं पाहिजे. आणि हे ओळखताना आम्ही ठरवलं पाहिजे की उद्या जर हा कारखाना चालू झाला नाही तर ह्या नावरे गावाची बाजारपेठ संपल्यामध्ये जमा. इथला जो वाहतूकदार आहे हे अगदी 4-4, 5-5 महिन्यापूर्वी माझ्याकडे यायचे, म्हणायचे आम्हाला मोबाईल घ्यायला सुद्धा कुणी कर्ज देत नाही. याचं कारण काय की प्रत्येक ट्रॅक्टरवरती 10-10 लाख रुपयाचं कर्ज घेतलं. आणि मग हे सगळं करणार, हे सगळं खाणार आणि तरी सुद्धा आम्ही झेंडा घेऊन त्यांच्या मागे जाणार. असले लाचार होण्यापेक्षा तुम्ही घरी बसा ना. आम्ही ठरवलं पाहिजे. आणि मग सगळं झालं. आता कारखाना बंद पडला. 2 वर्ष झालं, 2 सीझन कारखाना बंद आहे. 3 जुलैला अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये आणलं आणि 3 जुलैला महायुतीमध्ये आणल्यानंतर यांनी निष्ठा नावाच्या गप्पावरती सुरुवात केली. 3 जुलैला हे अजितदादांच्या बरोबर तिथं सह्या करायला होते. 2 तारखेला त्या ठिकाणी सह्या करायला होते. हा ऍडव्होकेट माणूस आहे, मी पाहिलंय. गोरगरिबाला एक साधं पत्र जर द्यायचं म्हणलं ना, शिफारस पत्र, तर त्याला 4 वेळा खालीवर करून बघणारा माणूस आहे. आणि तिथं सह्या केल्या आणि 3ऱ्या दिवशी सांगितलं की मला फसवून सह्या घेतल्या. तुम्ही मूर्ख आहे का आम्ही मूर्ख आहे? तुमची निष्ठा आम्ही सगळ्यांनी तपासली. त्याच्यामध्ये रवी बापू बोलतील, मी काय त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही. तुम्ही ज्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ज्यांनी उभा केला तो उमेदवार तुम्हाला आवडला, तुम्हाला पक्षाला आवडला, तुम्हाला आवडला नाही ना, तुम्ही त्याच्या विरुद्ध काम केलं. ही तुमची निष्ठा आहे. आणि मग अशी निष्ठा करताना तुम्ही आज अजितदादांवरती खापर फोडता. 25 वर्ष ज्यांनी सातत्यानं तुम्हाला ताकद दिली, तुमच्या मागे उभे राहिले, ते अजितदादा मी पण ओळखतो, तुम्ही पण ओळखता, सगळेजण ओळखतो. या राज्यातली कुठली संस्था अगदी आजारी जरी असली तर तिला मदत करण्याची भूमिका असणारा तो एक विकास पुरुष, त्या संस्था मोठ्या करण्याची भूमिका असलेला तो एक महान नेता आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही टीका करायला जाता की माझं कर्ज अडवलं.
तुमचं कर्ज अडवून द्यायला ते काय एखाद्या बँकेचे मॅनेजर आहेत? तुम्ही मदतीची भूमिका घेतल्यानंतर तातडीने कामगारांची मिटिंग लावून त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करणारे अजितदादा आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. या तालुक्यामध्ये जलसंपदा मंत्री असताना इथला चाचकमांचा कॅनल पूर्ण करणारे अजितदादा आम्ही पाहिलेले आहेत. पलीकडे आमच्या करडा MIDC मध्ये ज्यावेळेस काही प्रश्न निर्माण झाले जमिनींचे ते सोडवणारे अजितदादा आम्ही पाहिलेले आहेत. आणि एवढंच नाही तर तुमच्या पुनर्वसनाच्या जमिनीचे प्रश्न सोडवणारे अजितदादा आम्ही पाहिलेले आहेत. आणि अशा अजितदादावरती तुम्ही खापर फोडता. प्रदीप दादा त्यांचा एक बहादर तर म्हणला, आबासाहेब म्हणला, अजितदादांनी जरी इथं उभं राहिलं ना तर बापूच्याकडे एवढे पैसे एवढं काम आहे ना की अजितदादा सुद्धा पडते. अरे कुठं ऐरावत विकास कामांचा आणि कुठे तुझी श्याम भट्टाची तट्टानी काय शिकवतो तू, काय सांगतो? अजितदादांबरोबर बरोबरी करतो. अरे अजितदादा या तालुक्याचे जर उद्या आमदार झाले तर एवढे नशिबा त्याच्या एवढं नशिबानं आपल्यासारखं कोणीच नसेल. पण ते होत नाही, ते करणार नाही, ते त्यांचा विषय आहे. अहो अनेक मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघातले लोक जातात आणि सांगतात की दादा तुमच्यासारखा आमदार, तुमच्यासारखा माणूस जर आमचा लोकप्रतिनिधी असता तर या तालुक्याचं सोनं झालं असतं. आज प्रश्न आहेत हवेलीत मधले, वाहतुकीचे प्रश्न आहेत, हे कधीच सोडवत नाहीत. हे दिसणार कुठं माहिती का तुम्हाला? खाली उतरून वाहतुकीला इकडे तिकडे करताना 2 मिनिटं दिसणार. अहो तुम्ही कोण आहे? तुम्ही हवालदार आहे काय? ट्रॅफिक पोलीस आहे? तुम्ही या तालुक्याचे आमदार आहे? विस्तारला काय? तुम्ही आतापर्यंत 15 वर्षापूर्वी तुम्ही झाला आमदार, तुम्ही तिथं उड्डाणपूल केला पाहिजे होता. तुमच्याकडे धंदा एकच, PMRDचा वापर करायचा आणि याच्या त्याच्या घरात घुसायचं. याचं घर पाड, त्याचं घर पाड, याची संस्था बंद कर, त्याची संस्था बंद कर, याला दम दे, त्याला दम दे. पण आता ही जनता घाबरणार आहे. कारण यांच्या मागे देवेंद्रजी आहेत, यांच्या मागे अजितदादा आहेत, यांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत. या ताकदीच्या वापरावरती तुम्ही लोकांना घाबरवायचा प्रयत्न करायचा, पण या ताकदीचा वापर करून या तालुक्याचा विकास तुम्हाला करता आला नाही. पलीकडे आमच्या करडा MIDCचा त्याच्यामध्ये होणारा विषय जो आहे तो सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आज जसा ढग गडगडतय तसं लोक किसान क्रांतीच्या माग तशाच पद्धतीने गडगडायला ज्या दिवशी लागतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं हा कारखाना चालू झालेला दिसेल. आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे. त्या कामगारांची अवस्था तर फार वाईट आहे सोयरे भाऊ. त्यांच्या बायका आज खुरपायला जातात, याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आणि म्हणून आज घोडगंगा किसान क्रांती ज्या वेळेस तुमच्या गावात आली ती तुम्हाला एवढंच सांगायला आली की त्यांना प्रश्न विचारा, जर हा कारखाना चालू केला नाही तर तुम्ही आमच्या गावामध्ये भविष्यात यायचं नाही. एवढा प्रश्न तुम्ही विचाराल का? आणि जर विचारणार असाल तर एकदा हात वर करून सांगा, घोडगंगा किसान क्रांतीचा. धन्यवाद. मल्लिकार्जुन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या नावरा नगरीमध्ये